काम वासना जीवनातील एक भाग असला तरी त्याचा अतिरेक मात्र जीवनाची राख करतो। संयम हाच आनंदी जगण्याचा पाया आहे, पण अलीकडची परिस्थिती मोठी विचित्र झाली आहे। वासनेची आग अनेकांच्या सद्विवेक बुद्धीला जाळून खाक करत आहे। ऐन तारुण्यात पती निधनानंतर विरक्त आयुष्य जगावे असे कोणी म्हणणार नाही, कारण विधवा विवाह आता समाजमान्य झाला आहे। लग्न करून संसार थाटण्यास नातेवाईकही संमती दर्शवतात, ही सकारात्मक बाब आहे। पण एकाकी आयुष्य आहे म्हणून परपुरुषाशी प्रेमसंबंध ठेवणे नक्कीच योग्य नाही, कारण अनैतिक संबंधांची वाटचाल नेहमीच विनाशाकडे होते। याचे ताजेतवाने उदाहरण नुकतेच दिसून आले। कर्नाटक राज्यातील एका विधवेचे दिरासोबत प्रेमसंबंध जमले, नंतर ती दुसऱ्या एका तरुणाच्या प्रेमात पडली। हे दिराला सहन झाले नाही, तो तिच्यावर हक्क सांगू लागला, शिवीगाळ व मारहाण करू लागला। तेव्हा हा अडसर दूर करण्यासाठी तिने प्रियकराला सांगितले। त्यानेही तिचे ऐकले आणि तिच्या दिराचा काटा काढला। मृतदेह महाराष्ट्राच्या हद्दीत कोल्हापूर जिल्ह्यात आणून टाकला आणि पसार झाला। पण कोल्हापूरच्या पोलिसांनी अथक प्रयत्न करून मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या। नमस्कार, स्वागत आहे आपलं मराठी क्राईम स्टोरी 02 या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एक मराठी माणूस एका मराठी माणसाला सहकार्य करतो, हे चॅनल सबस्क्राईब करून दर्शवून द्या आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा ऑन करा, जेणेकरून कोणतीही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। आपल्या चॅनलवर अशाच गुन्हेगारी विश्वातील घटना तुम्हाला पाहायला मिळतील। वळूया व्हिडिओकडे। कर्नाटक राज्यातील मोठे तालुका कागवाड, जिल्हा बेळगाव हे एक छोटे गाव होते। या गावात आप्पासो शंकर बोरगावे वय 45 हा तरुण त्याच्या पत्नी मुलासह राहत होता। याच गावात त्याचा भाऊ महावीर बोरगावे हाही त्याच्या परिवारासह राहत होता। सारे काही सुरळीत चालले होते, जो तो आपापल्या संसारात रमला होता। दुर्दैवाने 8 वर्षापूर्वी महावीरचे निधन झाले। महावीरची पत्नी एकाकी पडली। ऐन जवानीत ती विधवा झाली होती। तिला आधार देण्याच्या बहाण्याने आप्पासो याचे तिच्याकडे जाणे येणे वाढले। दोघात हळूहळू जवळीक निर्माण झाली। दीर भाऊजीचे नाते असले तरी आप्पासोच्या मनात पाप शिरले होते। त्याची वाईट नजर तिच्यावर फिरली होती। दुसरीकडे ती ही पती सुखापासून वंचित राहिली होती। तिला आधाराची गरज होती आणि शरीर सुखाचीही गरज होती। तिलाही दीर जास्तच जवळचा वाटू लागला। एक दिवस तिचा पाय घसरला। नात्याला काळीमा फासत त्या दोघात शरीर संबंध आले। मग मात्र ते दोघे मागे हटले नाहीत। लाज लज्जा व विधिनिषेध गुंडाळून ठेवत त्यांच्यातील अनैतिक संबंध वाढीस लागले। दोघेही राजरोज संबंध ठेवत असले तरी त्याची कुणकुण इतर नातेवाईकांना लागण्यास वेळ लागली नाही। दरम्यान तिच्या आयुष्यात गोडप्पा आनंद शिंदे वय 33 हा तरुणाबाण गडी आला। गोडप्पा हा कात्राळ तालुका कागवाड, जिल्हा बेळगाव या गावचा रहिवासी होता। अवघा वयाची 30 पार केलेला गोडप्पा चांगलाच ताणात होता। ती त्याच्या संपर्कात आली। तिचा भरलेला तरणाताट देह पाहून तो दिवाना झाला। ती विधवा आहे हे माहीत झाल्याने तो तिच्या मागे लागला। आता तिला 45शी गाठलेल्या आप्पासोपेक्षा 30ला गोडप्पा हवाहवासा वाटू लागला। गोडप्पाशी तिने सलगी केली। तो तयारच होता। त्याने तिला पाहता पाहता मिठीत घेतले आणि तृप्त केले। साहजिकच तिला आता धीर नकोसा वाटू लागला, पण धीराला तर तिच्याशिवाय करमतच नव्हते। ती काही त्याला जवळ येऊ देत नव्हती। उलट गौडप्पासोबत मात्र ती जास्त वेळ राहत होती। ती आपल्याला सोडून गौडप्पाच्या नादी लागली याचा आप्पासोला राग येत होता। तू माझी आहेस, माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाबरोबर संबंध ठेवलेस तर याद राख,
असे म्हणत आप्पासो भाऊजाईला दम देत होता. तिला शिवीगाळ करत होता, पण ती काही ऐकत नव्हती. ती जुमानत नाही व गौडप्पाचा नाद सोडत नाही हे पाहून त्याचा राग वाढत होता. या रागातून तो तिला मारहाणही करू लागला. आता मात्र डोक्यावरून पाणी गेले. एकीकडे तो त्रास देत होता, गौडप्पाला भेटण्यास मनाई करत होता. त्यामुळे ती अस्वस्थ होती, तर तिच्या सुखाला चटावलेला गौडप्पाही हैराण होता. आपल्या भेटीत आप्पासो बोरगावे अडसर होत आहे हे या भावनेने ते दोघेही चिडून होते. यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे असा विचार ते करत होते. शेवटी वैतागलेल्या आप्पासोच्या भाऊजाईने प्रियकर गौडप्पा शिंदे यास फोन करून हा वाटेतील अडसर दूर करण्यास सांगितले. त्यानुसार गौडप्पा शिंदे याने राजू हुलागटी याच्याशी संगनमत करून एक प्लॅन आखला. त्याने आप्पासो बोरगावे याला शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी रात्री उगार कर्नाटक येथील एका हॉटेलवर आणले. दारू पिऊ, जेवण करू आणि परत येऊ असे सांगून गौडप्पाने त्याला आणले होते. पण गौडप्पाच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज आप्पासोला आला नाही. त्या हॉटेलमध्ये आणून गौडप्पाने त्याला भरपूर दारू पाजली. त्यानंतर त्याला ओमनी कारमध्ये घेतले. तिथून कार निघाली. ती महाराष्ट्राच्या दिशेने सुटली. रात्रीच्या अंधारात आणि नशेत चूर असलेल्या आप्पासोला समजले नाही की कार कोणत्या दिशेला निघाली आहे. तो घराच्या नाही तर मृत्यूच्या दिशेने निघाला आहे हे त्याच्या लक्षात येईपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती. शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 हा दिवस सुरू झाला होता. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास ज्योतिबा ते गिरोली रोडवरील यमाई मंदिराच्या पायथ्याजवळील डोंगरवर ती कार पोहोचली. कारमध्येच दारूच्या नशेत असलेल्या आप्पासोचे हातपाय बांधून गौडप्पाने गळा आवळला. काही वेळातच आप्पासो ठार झाला. त्याचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्या डोंगरावर टाकून ते पसार झाले. आता या प्रकरणाचा उलगडा होणारच नाही याची त्यांना खात्री वाटत होती. पण त्यांना कोल्हापूरच्या पोलिसांची कर्तव्य तत्परता माहीत नव्हती. सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या पोलिसांनी फक्त तपास सुरू करण्याचा अवकाश की गुंता सुटणार होता. शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी एक महिला ज्योतिबा डोंगरावर यमाई मंदिर ते गिरोली मार्गाच्या दरम्यान जात असताना साधारण 30 ते 40 फूट अंतर गेल्यावर तिला धक्काच बसला. कारण समोरच एका व्यक्तीचा मृतदेह तिला दिसून आला. तिने याची माहिती दाणेवाडी गावच्या पोलीस पाटलांना दिली. पोलीस पाटलांनी लगेच याची माहिती काडोली पोलिसांना दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी आले. मृतदेहाची पाहणी केली असता त्या मृतकाचे हात दोरीने बांधलेले होते. तसेच तोंडाला रुमाल बांधून त्यावर टॉवेलने तोंड बांधले होते. गळ्यावर दाबलेल्या खुणाही दिसत होत्या. मृत शरीर पाहता ही घटना साधारण 1 ते 2 दिवसांतील असण्याची शक्यता वर्तवली गेली. मृतकाच्या शर्टाच्या किंवा पॅन्टच्या खिशात ओळख पटण्यासारखे काहीच नव्हते. त्यामुळे मृतकाची ओळख पटवणे महत्त्वाचे होते. तिथून पुढे या प्रकरणाचा उलगडा होणे शक्य होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करून प्रथम अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी 3 पथके तयार केली. तांत्रिक माहिती घेणे, CCTV फुटेज तपासणे किंवा अजून काही माहिती मिळणे का तपासणे सुरू केले. तसेच यामध्ये कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे व कर्नाटक राज्यात कोणी 40 ते 50 वर्ष वयोगटातील कोणी मिसिंग आहे का याबाबत शोधकार्य चालू ठेवण्याच्या सूचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे, सुरेश पाटील, रोहित मर्दाने, राजू कांबळे, रुपेश माने यांच्या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील 120 ते 130 CCTV कॅमेऱ्यांची कसून पाहणी केली। यावेळी पोलिसांना अनोळखी मृतदेह हा एका ओमनी गाडीतून ज्योतिबा मंदिरावर आणल्याचे निष्पन्न झाले। या ओमनी गाडीचा CCTV द्वारे शोध घेतला असता पथकास जयसिंगपूरला त्या गाडीचा क्रमांक प्राप्त मिळाला। त्या गाडी क्रमांकावरून गाडी कुणाची याचा तपास घेतला असता ती ओमनी कार बेळगाव जिल्ह्यातील अथणी गावातील एका व्यक्तीची असल्याचे समजले। लगेच गुन्हे अन्वेषणचे पथक अथणी येथे पोहोचले। पोलिसांनी त्या ओमनी कारचे मालक राजू भीमाप्पा हुलापटी वय 41 राहणार देसाईवाडी तालुका अथणी जिल्हा बेळगाव कर्नाटक याला त्याची ओमनी कार क्रमांक KA 22M 6356 सह ताब्यात घेतले। त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता त्याने मयताचे नाव आप्पासो शंकर बोरगावे वय 45 राहणार मोठे तालुका कागवाड जिल्हा बेळगाव असल्याचे सांगितले। तसेच मुख्य संशयिताचे नावही सांगितले। त्याचे नाव गौडप्पा आनंद शिंदे वय 33 राहणार कात्राळ तालुका कागवाड जिल्हा बेळगाव असे समजून आले। अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या धीराचा खून केल्याचे यातून समजून आले। मुख्य संशयित गौडप्पा शिंदे याला पोलिसांनी त्याच्या राहत्या घराच्या परिसरातून ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी केली असता सारा घटनाक्रम उघडकीस आला। आप्पासो बोरगावे खून प्रकरणी राहू हुलागटी आणि गौडप्पा शिंदे याच्या कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।